जय जवान जय किसान साथियों, जय भीम जय जिजाऊ। काल सांगितल्याप्रमाणे 9 वाजता मी लाईव्ह येणार होतो आणि आपल्याशी संवाद साधणार होतो। जे काही माझ्या बुद्धीला पटणार आहे ते मी आपणास सांगणार आहे। चला तर सुरुवात करतो। कालच्या व्हिडिओमध्ये बरंच काही मुद्दे मांडले, बोललोही, आणि तो व्हिडिओ थोडासा मोठा झाला, तर मी आज थोडंसं कमी बोलणार आहे आणि 1-2 मुद्दा घेणार आहे, जास्त काही मुद्दा घेणार नाही। आणि आता ही मालिका रोज चालू करणार आहे। चला तर सुरुवात करतो। सुरुवात एका सुंदर ओळीपासून करणार आहे, परंतु त्या ओळीतही दुःख आहे की आपण समजून घेशाल। मी सैनिकासारखा कुणाचं अंतकरण पाहिलं नाही। मी सैनिकासारखा कुणाचं अंतकरण पाहिलं नाही, आणि शेतकऱ्यासारखं मरण पाहिलं। मी सैनिकासारखा कुणाचं अंतकरण पाहिलं नाही, आणि शेतकऱ्यासारखं मी मरण पाहिलं नाही। अरे ज्याने वावरामध्ये सोयाबीन, चना, कापूस पिकविला, ज्याने वावरामध्ये चना, सोयाबीन, कापूस पिकविला दुर्बीन, त्याच्याच घरी सणाला तेल, पुरण आणि कपडा पाहिला नाही। हे शेतकऱ्यांचे हाल आहेत। आपण म्हणतोय की जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे, या मधातल्या ओळीप्रमाणे। आणि याला जर शेतकऱ्याचं मरण इतकं स्वस्त झाले आहे, आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये जगाला जगवणारा शेतकरी, परंतु त्याच्या घरात सण सुद्धा साजरा होत नाही, याला जर कोण कारण असेल तर याला एकमेव कारण आहे, सरकार कारण आहे, याला प्रशासन कारण आहे। कारण शेतकऱ्यावर आजचा जो मुद्दा आहे तो मी शेतकऱ्याचा घेणार आहे, आणि याच्यामध्ये थोडासा दुसरा एक मुद्दा घेणार आहे। मित्र हो, दरवर्षी सतत या 3 ते 4 वर्षामध्ये आमच्या जिल्ह्यात, आमच्या तालुक्यात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयानक पाऊस पडत आहे। कधी ओला दुष्काळ होत आहे, कधी सुका दुष्काळ होत आहे, परंतु शासन याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। या 3 वर्षापासून आमच्या तालुक्यामध्ये सतत पाऊस पडत आहे। शेतकरी संकटात आहे, पण शेतकऱ्याला कुठलीही शासनाकडून आर्थिक मदत मिळत नाही। आर्थिक मदत मिळते कधी? जर 2022 ला जर नुकसान झालं असेल तर त्याला 2024 ला त्याचा मोबदला मिळतो। ते शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल? 2018चं अनुदान 2020 ला मिळते, 2020चं अनुदान 2022 ला मिळते, 2022चं अनुदान 2024 ला मिळते। मग मला सांगा, या मधातला 1-2 वर्षे जो गॅप होतो ते शेतकऱ्यांनी भरून कसा काढायचा? याच्याकडे काही शासनाकडे काही तरतुदी आहेत का? नाही। लाखो शेतकरी कर्जामध्ये डुबून आहेत, पण काही मोजके जर बिझनेसमॅन सोडले, त्यांचं जर कर्ज लाखो रुपयांना माफ केलेलं आहे, परंतु शेतकऱ्याला एकरी 25-26 हजार रुपये बँकेत जर गेलं तर त्याला क्रॉप लोन म्हणून
किंवा सोसायटीच्या माध्यमातून त्याला मिळतं आणि ते सुद्धा त्याला 3 महिने 4 महिने बँकेत सुद्धा त्याला पैसे काढायसाठी लागतात. मित्रांनो, मी आपल्यास का बोलत आहे, कारण आपण याला जो स्थानिक आमदार असतो, ज्या लोकसभेचा खासदार असतो, तालुक्याचा कलेक्टर असतो, जिल्ह्याचा कलेक्टर असतो, तालुक्याचा तहसीलदार असतो, BDO साहेब असतात, यांना आपण विचारला पाहिजे आणि आम्हाला का अनुदान मिळत नाही. आपण काय शेतकरी काय शोकानं किंवा आनंदामध्ये सरकारकडे काही मागत नाही. जेव्हा शेतकरी अडचणीत येतो तेव्हाच शेतकऱ्याकडे या सरकारनं पाहिलं पाहिजे. मागच्या हदगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली. आमच्या हदगाव तालुक्यातच नव्हे तर संबंध जिल्ह्यामध्ये झालेली आहे, संपूर्ण राज्यामध्ये झालेली आहे. आमची एक या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून मी मागणी करतोय. मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि निवेदन देण्याचा अजूनही देणार आहे. मी एक मागणी करणार आहे, ज्या वर्षामध्ये जर नुकसान झालंच तर त्याच महिन्यामध्ये त्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळाली पाहिजे. ही मी एक मागणी करतोय आणि जे माझं फेसबुक लाईव्ह बघणार आहेत त्यांनी सुद्धा ती मागणी लावून धरायला पाहिजे. आणि जर काही तुम्हाला माझी मागणी जर काही चुकीची वाटत असेल तर तुम्ही ती मागणी पुढे रेटा किंवा नका रेटू, हा तुमचाही मुद्दा आहे. शेतकरी बांधवांनो, या फेसबुकवरती सर्व शेतकरी आहेत, बिझनेसमॅन आहेत, कारागीर आहेत. त्या सर्वांनी आपापले मुद्दे शासनापर्यंत आपली कुठलीही आपल्याला जर काही घ्यायचं असेल तर आपल्याला शासनाकडूनच मिळणार आहे. स्वतःच्या हिमतीवर आपण काहीच करू शकत नाही आणि याला कायद्यामध्ये घटनेमध्ये ह्या सर्व तरतुदी आहेत. मित्रांनो, मला एक म्हणायचं आहे, शेतकरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संकटात सापडलेला आहे. बरेच जण लाईव्ह येत आहेत. जे आपण येतात त्या सर्वांना जय भीम, जय जिजाऊ. मी आपणास नंतर संवाद साधणार आहे, आपल्याशी बोलणार आहे, परंतु मी माझा मुद्दा कंटिन्यू करतो. आपण लाईव्ह बघत आहात त्याबद्दल आपला आभारी आहे. या 4-5 वर्षाच्या काळामध्येच नव्हे तर स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत या महाराष्ट्रातलाच नव्हे, आमच्या हदगाव तालुक्यातलाच नव्हे तर भारतातलाच कुठला शेतकरी सुखी आहे म्हणून कोणीतरी मला सांगावं. पण या मीडियाच्या माध्यमातून मी एक मीडियाला सुद्धा आवाहन करतो, आमच्या जर एखाद्या शेतकऱ्याने कोथिंबीर पिकवली, 50-60 हजाराची जर कोथिंबीर झाली तर तुम्ही 2 लाख 4 लाखाची झाली म्हणून टीव्हीवर चालवता आणि त्या एका न्यूजमुळे महाराष्ट्रात असा तुम्ही मेसेज देता की शेतकरी संपन्न झालेला आहे, शेतकरी श्रीमंत आहे, शेतकऱ्याला भरपूर काही मिळतंय शेतीतून. हे बिलकुल चुकीचं आहे. तुम्ही नेत्यांचे भ्रष्टाचार ओपन करत नाहीत. पहिल्या दिवशी भ्रष्टाचार दाखवता, त्याच्यानंतर मीडिया भ्रष्टाचार दाखवत नाही. पण शेतकऱ्यानं जर एखाद्या शेतकऱ्यानं जर आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर त्याचे तुम्ही व्हिडिओ रोजच्या रोज टाकून असं दाखवता की शेतकरी या जगातला सर्वात श्रीमंत आहे आणि त्याला भरपूर काही मिळत आहे. जगातला कुठला शेतकरी श्रीमंत नाही. आणि जर तुम्हाला या प्रशासनाला, या शासनाला जर खरंच सरकारला जर शेतकऱ्याला जर खरंच खुश ठेवायचं असेल, सुखी समाधानी बनवायचं असेल तर तुम्ही शेतकऱ्याला हमी भाव द्यायला पाहिजे.